ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। आमदार रोहित पवार यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिला 50 कोटींचा निधी। अवघ्या 30 मिनिटात काढला शासन निर्णय। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आणि थेट मागणी केल्यानंतर 50 कोटी रुपयांचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। अवघ्या 30 मिनिटात त्यांनी शासन निर्णयही जाहीर केलेला आहे। त्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाच्या सर्वांगीण विकासाला आता गती मिळणार आहे। पहा नेमकं काय म्हणलेत एकनाथ शिंदे आणि आमदार रोहित पवार। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः भेटलो व त्यांना पवित्र सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी निधी देण्यात यावा अशी विनंती तिथं केली। आज एकनाथ शिंदे साहेबांची कार्यपद्धत फार जवळून मला बघायला मिळाली। काय वस्तुस्थिती ही समजून घेतली। वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर तिथे असणाऱ्या नागरिकांनी व नगर परिषदांनी जी भूमिका आणि जी मागणी तिथं मांडलेली आहे ती योग्य वाटल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मी पत्र दिल्यानंतर अर्ध्या तासामध्ये 50 कोटी रुपयाचा GR हा काढला। सिंदखेड राजाचं राजमाता जिजाऊ महासाहेबांचं जे स्मारक आहे त्याला आपण मान्यता दिली होती, परंतु त्या ठिकाणी जिजाऊ सृष्टीचं काम सुरू झालं, परंतु स्मारकाचं काम सुरू नव्हतं आणि रोहित पवार यांनी ते निदर्शनास आणून दिल्यानंतर नगर विकास विभागाच्या माध्यमातून तात्काळ 50 कोटी रुपये त्या स्मारकाच्या साठी पहिल्या टप्प्यासाठी त्या विभागाला देण्यात आलेले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विकास कामासाठी कधीही निधी कमी पडू देत नाहीत। त्यामुळे सत्ताधारी असो किंवा विरोधक थेट त्यांची भेट घेतात आणि विकास कामासाठी निधीची मागणी करतात, त्यावर ते तात्काळ निर्णय देखील घेतात। याचाच प्रत्यय शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना देखील आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या स्मारकासाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची मागणी त्यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 30 मिनिटात त्याचा GR देखील काढत 50 कोटी निधी दिलेला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।